दोषाने भरलेला आहे. मानसिक, वाचिक, शारीरिक दोषाची क्षमा करून माझे सकळ दोष नासून मला प्रेमाशी पात्र करावे. दुःख करा स्वामीजवळ, दुःख करा. एक तरी अश्रू तुमच्या डोळ्यातून निघाला पाहिजे, तरच परमेश्वर तुमच्या या सगळ्या दोषाला या ठिकाणी क्षमा करतील. अंतःकरणातून ते दुःख झालं पाहिजे आणि हा दोष इथंच आपला नासला पाहिजे. फक्त आपल्याला पुण्याची शिदोरी सोबत न्यायची आहे मंडळी. आणि हा घडलेला दोष पुन्हा त्याचा रूप वाढू नये. आणि म्हणून असा हा दोषाला दोष वाढत जातो आणि मग परमेश्वरही आपल्याकडे दुर्लक्ष करत असतो. उठा. हात जोडा. स्वामिया श्री चक्रधराया अनुचित काळी अनुचित स्थानी धर्मवार्ता करणे, पातळता, निल्लता, उत्सर्गीला पदार्थ ग्रहण करणे, श्रुतदृष्ट झालेया तेथ राहावा करणे, सामग्री प्रकाशने, जंतू निर्यंताची कणव करणे, भय मरणा दुःखापासून सोडविणे, शारीर मानसिक अनिष्ट करणे, व्यवसाय करणे, निषेधाचरण, वाया वाया व्यापार करणे, न होते उपसर्ग रचने, वेदवंत बोधवंत नानिया दत्ता अनुसरले यांचे चैतन्य पोळविणे, दैव राहती कर्म राहती पात्राच्या ठाई, रजादी मनोरथ चाळणे, आपनिया तेची कारणे, निधी निधी आणणे, आता मद अंतमाची कवन गती होईल, कोण्या मायेच्या पोटी येईल, ईश्वराचे दारी माझे काळे तोंड झाले, मध परता अधम चांदा पृथ्वी कोणीच नाही, पृथ्वीची पाटी मेरूची लेखणी, समुद्राची शाही करून दोष लिहिले, तरी माझ्या दोषाचा अंत लागत नाही. म्हणून स्वामिया श्री चक्रधराया माझ्या या दोषाचा नाश करून मला आपल्या चरणी जागा द्या. झाला दंडोत झाला. दुःख करा मंडळी. या घडलेल्या दोषाबद्दल आपण या 12 दिवसामध्ये चालत असताना आपल्याकडून अनेक प्रकारचे दोष घडलेले आहेत किंवा याच्या अगोदरही आपल्याकडून हे दोष घडलेले आहेत. शारीर मानसिक अनिष्ट निषेधाचरण, जो आपल्याला व्यापार सांगितलेला नाही तो व्यापार करतो, जो व्यवसाय आपल्याला सांगितलेला नाही तो व्यवसाय आपण करतो. त्याही दोषाबद्दल आपण एखाद्या ज्ञानियाचं भक्ताचं अनुसरण्याचं
अंतःकरण आपल्याच्यानं दुखवल्या गेलेला आहे आणि तो दोष त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू नये. त्या परमेश्वराने जर तो दोष पोहोचला तर मग या जीवाला काहीही थारा नाही. अशा या दोषाबद्दल आपण त्या देवाजवळ प्रार्थना करा. हे स्वानंदाता सर्वज्ञ श्री चक्रधराया, माझ्याकडून कळत न कळत या दोषाबद्दल हे दोष घडलेले आहे. एखाद्या लेकरवाणी आई जशी त्या बाळाचे दोष पोटामध्ये सामावते तसे हे माझे दोष. श्री साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधराया, आपणही ते पोटात घालू मला आपल्या प्रेमाची पात्र करा. दुःख करा. उठा मंडळी, उठा. जी जी स्वामी जगन्नाथा श्री चक्रधराया, मी कुयोगिया कथाया असळगिया अज्ञानिया अन्यथा ज्ञानिया संदेहिया विषया सकर्मण व्यक्तिक अविद्यायुक्त अनंता सृष्टीचा प्रमादिया आत्मघातकी कर्मचांडा ईश्वर द्रोहिया नित्य नरकिया परदोषदर्शिया स्वार्थी उर्मी दांभी अप्रयत्निया विपरीतिया वंचक विकल्पी राजस तामस आहे. स्थान प्रसादाचे अभिरण परमार्गाचे पूजा अवसराचे ब्रह्मविद्येचे अभिरण असत्य भाषण द्रव्य यंत्र सेवा अनुचित पदार्थाची सेवा देवावर मार्गावर गुरुवर विपरीत बुद्धी शांती पौष्टिक हेतू स्मरण तथा पारायण करणे सवे लवेचे दोष विषयत्व तस्करत्व पुष्टत्व अनुच्च भाषण निंदा चहाडी लावणे आत्मविषयाचे पातृत्व विद्या रूपे अविद्या तथा कृपा रूपे अविद्या वृत्ती आचार करत आहे. यथाधिकारे आचरण नाही. परमार्गाचे सेवा दास्य नाही. ब्रह्मविद्येशी जन्म दिला नाही. चतुर्वेद साधक जोडिले नाही. स्मरण केले नाही. चतुर्वेद दुःखही नाही. अधिक वृत्ती समान वृत्ती आत्मस्तुती कामादित्रय रागादी षटक मात्रा गमनिया वेश्या गमनिया गुरुद्रोही मार्गद्रोही ईश्वरद्रोही स्वामीद्रोही परिवारद्रोही गोत्रद्रोही आत्मघातकी विश्वासघातकी परघातकी विधिभंग
वचनभंग न पुसत क्रियेचा वाहू स्थान काही पात्र चुकविले नाही पूजा अवसरी दम उडविले संपूर्ण वाराणसी जोडली काहीच ऊर ठेवली नाही असा मी अद्दम नखाग्रापासून केसाग्रापर्यंत चुळबुळीत दोषाने भरलेला आहे जे जी स्वामिया जगन्नाथा दयाळवा मयाळवा कन्वळवा कृपाळवा श्री चक्रधराया माझ्या या दोषाची क्षमा करावी दंडवत करा या पदयात्रेमध्ये आपण असताना हे सगळे दोष आपल्याकडून घडलेले आहेत पाळ घेताना आपण दोघांचं म्हणून एका जणानंच पाळ घेतलं आम्ही 3 जण आहोत असं सांगून खोटं बोलून तुम्ही पाळ घेतलं पदार्थाचा संग्रह केला हाही एक दोष आहे आणि गुरुद्रोही मार्गद्रोह परमार्गाची सेवा कधी घेतली नाही परमार्गाच्या ठिकाणी आपण काम करून आलो साधू संतांच्या संडासमध्ये बाथरूममध्ये जाऊन आलो आपला तो अधिकार नसतानाही तोही एक आपला दोषच आहे मंडळी अशा या छोट्या छोट्या दोषातून फार मोठा दोष तयार होतो आणि मग परमेश्वर आपला त्या दोषामुळे उदास होतो म्हणून माझ्या घडलेल्या दोषाबद्दल आपण प्रार्थना करा विनंती करा दुःख करा अंतःकरणातून दुःख झालं पाहिजे एक तरी अश्रू आपल्या डोळ्यातून या स्थानाजवळ पडला पाहिजे तरच परमेश्वर आपल्याला या दोषातून क्षमा करतील आपण पूजा अवसराला आलो नाही आरतीला कधी हजर राहिलो नाही संध्याकाळचा पूजा अवसर सकाळचा पूजा अवसर आपण चुकवला आणि नुसतं पायासाठी रांगा लावत राहिलो हाही एक फार मोठा दोष आहे त्याबद्दलही आपण क्षमा याचना करा कारण तो परमेश्वर आपल्याला या दुःखातून सोडवणारा आहे उठा जय जय स्वामी जगन्नाथा श्री चक्रधराया स्वामिया अनिकाचे गुणी असहानेपण परस्त्री संताप सदा सर्वदा विषयाचा उल्लेख करीत राहिलो प्रथम उल्लेख रसरूप अभिमुख शारीर सेवना युक्त दोष ऐसा में शौच दीन रंक श्वान मार्जर डुक्कर मशक कृमी तुल्य कृतज्ञ दुर्घष्ट कर्म करणारा ऐसा मी दोषी आहे दर्शने स्पर्शने संभाषणे अपवित्र कीर्तिपरायण वृत्तिपरायण अविद्यापरायण आलंबनपरायण विषयपरायण ऐसा अनंत दोषाने चुळबुळीत भरलेला आहे मी हिंसक चांडाळ पापी असा आहे माझा मी दंडिया झालो देवा तुझ्या निधळावरचा
श्रीकर खाली उतरविला सवे लवेचे पदार्थ हेतू धातूचे पदार्थ भक्षण करतो साधन इंद्रियार्थ रस विखो आदी करून पदार्थ सेवन करतो तयाचे दुःख नाही मी जिताची प्रमादिया असा मी अपयशी शौच दैन्यभूत दारिद्र्य गोळी मोसारी अहंकारी गर्विष्ठ मी स्वामी ते अनिके परी शीन विले दुःख विले उदास केले आता महाराजा काहीसेन प्रसन्न होशी माझ्या सकळ दोषाची क्षमा करावी जी 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 स्वामीराया आपण उद्धरण व्यापारामध्ये व्यस्त असाल माझ्या असर्ग जीवाची आपली कृपाही नसेल नजरही नसेल तरी स्वामीराया या नामियाच्या माध्यमातून माझे सकळ दोष पोटी घालावे झाला गंधर्व झाला याच्यामध्ये आपण दोष आठवायचे आहेत की बाबांनी वारंवार आपल्याला आज्ञा करून विनंती करू जोरजोरात सांगूनही आपण त्यांच्या आज्ञेचं पालन केलं नाही नेहमी आपण विकाराच्या वासनेच्या गोष्टीमध्ये गुंग राहिलो कारण विकार दोष विकल्प दोष हिंसा दोष या सगळ्या दोषापासून माणूस धर्मापासून दूर जातो आणि नंतर तो या परमेश्वरापासूनही दूर जातो म्हणून हे सगळे जे घडलेले दोष आहेत ते आठवून आपण या ठिकाणी क्षमा प्रार्थना या प्राश्चिताच्या माध्यमातून करावी दुःख करा स्वामी जगन्नाथा श्री चक्रधराराया ज्योद्धरण वेसनिया अनमित बंधू जीव तारका अनाथनाथा आर्तदानी दयाळवा मयाळवा कृपाळवा करुणांकरा उदारा अनार्जित दाता स्वामिया श्री चक्रधराराया मी अज्ञान बालक आहे माझे दोष विसरावे मला देवतेच्या हाती जाऊ देऊ नका देवता निकृष्ट निर्दायका मला वाजत गाजत नरकाशी नेणारी मला नरकाला जाऊ देऊ नका मला सकळ दुःखापासून सोडवावे जी जैसे वसो जडत्वापासून सोडविला तैसे माते संसार बंधापासून सोडवावी जी श्री चक्रधराराया ललिताईसाची
काळस्फोट रक्षणे सर्पदंश माळी रक्षणे जिव्हा रोग माळीं रक्षणे सारंग पंडिताची ज्वर निवृत्ती केली पैसे मज भवज्वरापासून मुक्त करावे जी पानुनायकाचा वात हरविला साधा गंगे बुडका तारिली पैसे मग संसार सागरापासून तारावी जी जैसे संतोषाची महागयशाची माहिमबताची आचार्य नागदेवाची अविधी परिहरली तैशी मागी परिहरावी जी जैसा आपलोचा विकल्प दोष नाशिला तैसा माझा नासावाजी जैसे बाईसाचा त्रिदोष फेडीला तैसा माझा फेडावाजी श्री चक्रधरा राया आपुलिया दर्शने स्पर्शने संभाषणे माते अपवित्राते पवित्र किदोनी मला आपल्या सन्निधानी योग्य करावे आपली अनुभूती रती द्यावी स्वामिया श्री चक्रधरा राया माझ्या अशा देवता जनी विकल्प रूपी क्रियेचा नाश करून मला आपल्या पदरी घ्यावे आपले सन्निधान द्यावे आपले प्रेमदान द्यावे स्वामिया श्री चक्रधरा राया माझ्या सकळ दोषाचा प्रसव मोडावा दंडवत झाला जे काही विकल्प दोष आपल्याकडून घडले असतील पदयात्रेतच नाही इथून घरी गेल्यावर घरून आल्यावरही ते घडलेले असतील विकल्प दोष म्हणजे कोणते देवतेला आपण शरण जातो देवता कशा आहेत कठोर आहेत निष्ठुर आहेत नरकाकडे वाजत गाजत घेऊन जाणाऱ्या आहेत म्हणून देवतेला शरण जाऊ नका आम्ही नेहमी वारंवार तुम्हाला सांगत असतो कारण हा विकल्प दोष फार मोठा दोष आहे हा शेवटचा दंडोत आहे या व्यतिरिक्तही आपल्याला जे काही दोष आठवत असतील आपल्याकडून घडलेले दोष आठवत असतील ते आठवा मनातल्या मनात आठवा दुःख करा आपलं पदयात्रे करू बद्दल जे काही दोष घडलेले आहेत तेही आठवा आपण सर्व ईश्वराची लेकरं आहोत आपण परस्परामध्ये प्रेम आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे तरच आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो म्हणून हा दोष साधनदात्याला विनंती करा प्रार्थना करा कारण परमेश्वर हा दयाळू दयाळू कनवाळू कृपाळू असल्यामुळं कृपा गुण आहे करुणा गुण आहे या गुणामुळे परमेश्वर निश्चित आपल्याला माफ करणार आहे म्हणून दुःखपूर्वक विनंती करा की देवा माझ्याकडून जे दोष घडलेले आहेत ना त्या दोषाला तुम्ही पांघरण घाला पोटात घ्या आई म्हणून पोटात घ्या माझा बाप म्हणून पोटात घ्या आपले दोष फक्त आपली आई आणि आपला बापच पोटात घालत असतो मंडळी तसाच हा साधन दाता आपली माय मावली आहे त्याच्याशिवाय आपल्याला गती नाही उठा उभं राहा
देवाकडे हात जोडून उभं राहा. काही जसे जसे दोष आठवत असतील तशी तशी आपण दोषाची प्रार्थना करा. या ठिकाणी आरती होईल. आरती झाल्यानंतर आपण आपल्या जागेवर पुन्हा बसावं. दंडवत राहील.